हाय, पूनमच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी बनवत आहे वडापाव सिंपल पद्धतीने एकदम. तर बटाटे पहिले मी धुवून घेतलेले आहे आणि ते उकडायला ठेवले आहे. इथं मसाला रेडी करून घेत आहे. आता चण्याचं पीठ घेत आहे मी. जेवढं आपल्याला पीठ ते रेडी करायचं आहे तेवढीच घेतलेलं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे. बाकी काही मी त्याच्यात ॲड करत नाही आहे. आणि थोडं थोडं पाणी घेऊन त्याला मी मिक्स करत आहे. कारण की जास्त पाणी टाकलं ना एकत्र तर त्याच्यामध्ये गोळे होऊन जातात. म्हणून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला जेवढं पातळ पाहिजे आहे तेवढंच त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आता इथे आपले बटाटे उकडून झालेले आहे. मी त्याला चांगलं सोलून घेत आहे सगळ्या बटाट्यांना आणि हे मॅश करत आहे. पूर्ण गरम आहे थोडेसे. आता ह्याच्यात तेलामध्ये मी थोडे जिरे आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि तीच फोडणी मी त्याच्यामध्ये बटाट्याचे मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये टाकली आहे. हे इथे मी वाटलेली मिरची, ही अद्रक, लसूण आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड करत आहे. तुम्हाला चवीनुसार पाहिजे तेवढं मीठ त्याच्यात ॲड केलेलं आहे मी आणि थोडीशी हळद ॲड केलेली आहे. थोडासा धना पावडर टाकलेला आहे. त्याने चव थोडीशी छान लागते. याची भाजीची चव बेस्ट येते. आता ह्याला सगळ्यांना चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. एकजीव करून घेतल्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर मी ॲड केलेली आहे. ठीक आहे. ही कोथिंबीर ॲड करून आता ह्याचे मी गोळे बनवून घेत आहे. ठीक आहे. ही आपली पद्धत खूप सिंपल पद्धतीची आहे. खूप जण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात, पण माझी ही पद्धत आहे करण्याची. एकदम बोलतात ना झटकेपट. आणि हे आम्ही 2-3 जणांसाठीच आहे त्यामुळे हे केलेली आहे. तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये किती जण फॅमिली असेल त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही ही बटाटे उकडून घ्या आणि त्याच्यामध्ये तशी तुम्ही ते रेसिपीमध्ये आपलं सगळं साहित्य ॲड करू शकता. ठीक आहे. तर हे बटाट्याची मी गोल गोल वडे करून घेत आहे. पूर्ण कमीत कमी माझे ह्या ते बोलतात ना 5 ते 6 बटाट्यांमध्ये 10-12 वडे झालेले होते त्याच्यामध्ये. जर जास्त करायचे असेल तर बटाटे थोडे अजून उकडून जास्त घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त होऊन जाणार तुमचे. हे रेडी झालेले आहे माझे बटाटे. आता इथे मी तेल तापायला कढई ठेवलेली आहे गॅसवर. त्याच्यामध्ये मी तेल टाकत आहे तापायला. 2 ते 3 मिनटं हे तेल तापून घेत आहे मी चांगलं. त्याच्यामध्ये आता तापलेल्या तेलामध्ये मी मिरच्या टाकत आहे. थोडा बटाट्यासोबत छान अशा मिरच्या खायला खूप भारी लागतात. त्यामुळे ह्या मी मिरच्या तळून घेतलेल्या आहे. पूर्ण ताटात काढते आता मी आणि ह्याच्यावर मीठ टाकत आहे. म्हणजे थोडी मिरची, वडापाव आणि मस्त मिरची. आता हे वडे मी तळायला घेतलेले आहे. बघा, हे वड्यांना मी लावलेली कन्सिस्टन्सी आणि हे तळायला घेतलेले. घरात बनवतो त्यामुळे आपण काही जेवढं पाहिजे तेवढंच तेल यूज करू शकतो ह्याच्यामध्ये. आता हे मी थोडंसं मंद गॅस ठेवलेला आहे जेणेकरून हे प्रॉपर शिजतील. एकदम फास्ट गॅसवर ते लगेच लाल लाल होतात आणि ते प्रॉपर शिजले पण जात नाही आतून. म्हणून हे बघा, हे आता मी काढत आहे. हा मी माझा वडा तयार झालेला आहे. इथे मस्त गरम गरम तोंडाला लगेच पाणी सुटलं, खाऊशी वाटते परत एकदा. मस्त हे झालेलं आहे माझे वडे तळून. आता मी इथे तेव्हा थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आपले पाव हे भाजून गरम करून घेतलेले आहे. ठीक आहे. पाव गरम केल्यानंतर ह्याच्यात मी सुकी चटणी टाकत आहे. हा आपला वडा जो रेडी झालेला आहे तो, आणि सोबत मस्त तळलेली मिरची आहे.